नमस्कार, मी स्नेहांकिता. आपल्या आस्वाद मेजवानीच्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवतो आहे खुसखुशीत तिखट आंबट गोड अशी कुरकुरीत आळूवडी. तर चला तर याचं आता आपण साहित्य बघूया. 1 चमचा हळद घेतली, 2-2.5 चमचे आपण मीठ घेतलं आहे, 2 ते 2.5 चमचे आपण तिखट घेतले, लाल तिखट, हे काश्मीरी लाल मिरची आहे. अर्धा चमचा आपण ओवा घेतला आहे, 1.5 चमचा आपण खसखस घेतली आहे, तेवढंच आपण आलं लसूण पेस्ट घेतली आहे, 3 ते 3.5 चमचे आपण तीळ घेतले पांढरे, आणि हा 4-4.5 चमचे आपण गोडा मसाला घेतला आहे, आणि 1 चमचा आपण हिंग घेतला आहे. हे साधारण 2-2.5 वाट्या पीठ आपण घेतले चण्याच्या डाळीचं. 1 छोटी वाटी आपण गूळ घ्यायचा आहे. गूळ आपल्या चवीनुसार घ्यायचा, कधी कोणाला जास्त लागतो कमी लागतो त्याप्रमाणे. हे चिंचेचा कोळ घेतला आहे आपण, साधारण 50 ते 100 ग्रॅमच्या मधली आपण चिंच घेऊन त्याचा कोळ काढलेला आहे भिजत घालून. चिंच 3 ते 4 तास भिजत घातली की त्याचा कोळ चांगला येतो. आणि हे 4-5 चमचे आपण तांदूळाचं पीठ घेतलं आहे. तांदूळाच्या पिठामुळे जराशी अशी क्रिस्पी व्हायला मदत होते, अळूवडी आपली अशी लिबलिबीत होत नाही, म्हणून ते 3 ते 4 चमचे. आणि ही आपण 10-12 अळूची पानं घेतली. सगळ्यात आधी आपल्याला हे मिक्सर बनवून घ्यायचं आहे, जे आपण आळूवडीसाठी लावणार आहे. ते आपण एका भांड्यामध्ये करायला घेऊया. आणि असं छान एक भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करता येईल व्यवस्थित. तर सगळ्यात आधी बघा, बेसन घेतलं आहे. तुम्हाला हे साहित्य सविस्तर सांगितलेलं आहे, तरीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही की किती घेतलं आहे. तर सगळ्यात आधी बघा, पीठ घेतलं आहे चण्याचं. ह्याच्यामध्ये सगळं आपण जेवढं घेतलं आहे तेवढं सगळं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा गोडा मसाला, हळद, सगळं जे मटेरियल आपण काढलं ते सगळं एकदमच मिक्स करून घ्यायचं आहे आपण. आलं लसूण पेस्ट, मिरची घालतात का? ऑप्शन. मिरची घालू शकतो आपण, पण मिरचीचा तिखटपणाचा आपल्याला अंदाज येत नाही. आणि लाल तिखट घातल्याने एक रंग वेगळा चांगला येतो वडीला सुद्धा, कारण मिरची घातली तर रंग फिक्कट येईल, मग वडी दिसायला तेवढी चांगली नाही दिसत मग, आणि चवीला सुद्धा. आता हा हिंग घातलाय. हिंग बघा, थोडासा घातलाय हिंग. आता हे सगळं तुम्हाला ह्याच्यावर एक साहित्याचा तुम्हाला हा असा एक लूक घेता येईल. ओके. हां, हे सगळं साहित्य बघा दिसतंच आहे आपल्याला, वरती टाकल्यामुळे सगळं दिसतं. अजून मिक्स केलेलं नाही. सगळं जिन्नस जे काढलेत ते आपण ह्याच्यामध्ये घालतो. आता गूळ घालतोय आपण. ज्याला कमी गोड लागत असेल थोडा कमी केला तरी चालेल. मी थोडासा गूळ वगळते आता, गोडी बघून आपण गूळ परत थोडासा ॲड करूया. 1 चमचा गूळ मी ठेवलेला आहे परत. आणि हा चिंचेचा कोळ, ह्याला आंबट गोड तिखट अशी छान चव येते. आधी हे सगळं पीठ चिंचेच्या कोळात कालवून घ्यायचं, आणि मग लागेल तसं पाणी घालायचं त्याच्यात. तुम्हाला जर गरज वाटत असेल तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं, जेणेकरून ते बॅटर असं बनेल की जे आपल्याला पानांना व्यवस्थित लावता येईल. आता इथे बघा, साधारण 1 पाऊण कप मी पाणी घेतलं आहे. आता तुम्हाला अंदाज येईल आपल्याला ह्याच्यामध्ये किती आपण घालतो. हे थोडं थोडं आपण घालून हे बॅटर मिक्स करायचं आहे. आता मला असं वाटतंय की अजून थोडंसं लागेल. हो नवनी? लागेल. आणि हे ह्याच्यामध्ये जाईल. संपूर्ण घालू. आता हे छान स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं, कुठेही गुटळी राहू द्यायचं नाही त्याला. तर इथे बघा, आपण साहित्यामध्ये हे तेल घेतलं नव्हतं, थोडंसं तेल घालायचं. वहिनी, तेल का घालायचं आहे? जरा खुसखुशीत होते वडी. 1-1.5 चमचाच तेल घाला, जास्त नको. अंकिता आपल्या इथे नाही आहे आता, अंकिताचं लग्न झालंय,
तर अंकिताला ही आळूवडी फार आवडते, तिच्यासाठी आता ही रेसिपी आहे खास, जेणेकरून ती मिळेल. ती खूप मागे लागलेली माझ्या आळूवडी करूया, आम्हाला वेळच नाही भेटला. येस. हां, तर हे बॅटर बघा, ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. इतकं आपल्याला हे पातळ हवं आहे, ह्याच्यापेक्षा पातळ करायचं नाही, नाहीतर ते सगळं मिक्सर बाहेर येऊन जातं आणि ती आपल्याला रोल बनवता येत नाही. आणि बघा या स्टेजला आपण थोडीशी चव बघू शकतो. थोडं आम्हाला मीठ कमी वाटतंय, त्यामुळे 1 पाव चमचा आम्ही मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलं. एक 4 पानांचा रोल करूया. खूप पानं घेतली की तो रोल जाड होतो आणि शकते. ओके, ही साईजनुसार पानं घ्यायची. आता उन्हाळा असल्यामुळे थोडंसं पानं अशी हिरवीगार नाही आहेत, कुठे कुठे असे पिवळसर आणि झाले. लावताना एक उलट एक सुलट ही पद्धत असं खरी, लावायचं. जेणेकरून आपला रोल व्यवस्थित रोल करता येतो, असं बाहेर पडत नाही. ते या पद्धतीने लावायचं. आता ते लावताना तुम्हाला दाखवूच आम्ही. अशी घ्यायची. तर हे आळूची पानं बघा, शिरा एक हे करण्याची पद्धत असते, जेणेकरून ते ताट होणार नाही, तुटणार नाही मधून. तर या पद्धतीने शिरा थोड्याशा आपल्याला हे लाटण्याच्या साह्याने असे हे करून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते आपल्याला रोल करायला सोपं जातं. थोडंसं असं वरची शीर आहे ती सुरीने अशी वरची काढलात ना तुम्ही. आता दुसरं पान दाखवते. त्याची शीर असेल तर वहिनी जरा दाखव. शीर अशी असेल तर अशी काढून घ्यायची आहे बघा. थोडी हलक्या हाताने अर्धी शीर निघून जाते. अशी काढली की थोडंसं प्रेस करून घ्यायचं लाटण्याच्या साह्याने, या पद्धतीने. अशी लहान मोठी अशी वर त्याच्यावर हे करायची. एकतर एक साईजमध्ये घ्या, लहान मोठी असतील तर असे पहिला मोठं पान त्याच्यावर छोटे छोटे असे घालत जायचं आपण. तर आता बघा, ह्याला हळूहळू हे बॅटर लावून घेतोय आपण. आणि खूप जाड पण नाही लावायचं थर, कारण वरती पान बघू शकता तुम्ही उलट सुलट लावलेली आहेत पानं. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने लावा. उकडलेली वडी असते ना कच्ची, ती सुद्धा छान लागते. मला नुसती सुद्धा आवडते बिन तळता. हे सगळ्या मसाल्यांचा वासच एवढा भारी आहे. आता बघा रोल कसा करायचा इथे व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. या पद्धतीने बघा, आधी दोन्ही बाजूच्या साईड रोल करून घ्यायच्या. खालची बाजू ती सुद्धा आपण आता ह्याला रोल करत जायचं. थोडं थोडं बॅटर सगळ्या ह्याला लावायचं, म्हणजे ते चिकटत जातं ना. थोडं अगदी थोडं बॅटर लावायचं, नाहीतर ते पूर्ण बेसन बेसन लागू शकतं तुम्हाला. असं लावून घ्यायचं की तो रोल चिकटतो व्यवस्थित, या पद्धतीने. हा बघा, आणि हे शेवटचं टोक आपल्याला ह्याला पॅक करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला हा रोल झालेला आहे. तर आपण एका ताटामध्ये आधी ठेवूया, नंतर आपण हे उकडायचं ना. आपण सगळे रोल आधी करून घेऊया, मग तुम्हाला मी दाखवते. अंडे झालेले आहेत करून. आता एका पातेल्यात पाणी उकळत ठेवायचं आणि त्याच्यावर चाळणी ठेवायची. चाळणीला तेल लावायचं आणि या उंड्यांना पण थोडं थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते आपण बघूया कसं लावायचं. आणि आता हे बॅटर आहे वहिनी, ह्याचं काय करू शकतो? हे आता उरलंय, ह्याच्यात आपण कोबी चिरून घालू शकतो किंवा कोथिंबीर चिरून घालू शकतो. आणि त्याचा एक उंडा आपण बनवून ती पण एक वडी ट्राय करू शकतो. कारण ह्या पिठाचं काय करायचं असं आपल्याला प्रश्न पडतो. हे बॅटर बघा, कोबी ह्याच्यात किसून घाला किंवा कोथिंबीर चिरून घाला आणि त्याचा एक उंडा करून ती सुद्धा वडी आपल्याला करता येते. म्हणजे पीठ फुकट जाणार नाही, कारण आपली पानं संपली. आता मग या पिठाचं काय करायचं, तर तसं करू शकतो. तर इथे बघा, आपण एक जाळी घेतले आणि थोडंसं तेल घ्यायचं बघा. हातावर तेल घेऊन या चाळणीला पूर्ण लावून घ्यायचं, जेणेकरून ते चिकटणार नाही, चिकटत नाही. आणि मग हा एक उंडा आहे, असं त्या उचलायचं. उंड्याला सुद्धा थोडंसं हे बघा ते घातला की म्हणजे मग ह्या चिकटत नाहीत अळूवड्या, नाही तर मग नंतर चिकटतात. त्याच्यामुळे म्हणजे कंपल्सरी नाही आहे, तुम्ही नाही लावलं तरी चालतं, पण लावलं तर
उत्तम. चांगलं आहे. म्हणजे मग नंतर ते ओढून ताणून अळूवडी फाटते किंवा हे करायला लागते, तर तेलामुळे त्या एका बाजूला मी पाणी हे चालू असतानाच गरम करायला ठेवलंय उकळायला पातेल्यामध्ये. तुम्ही कुकरचा ह्याचा मोदकाचा स्टीमर असतो किंवा इडलीचा स्टीमर असतो त्याच्यामध्ये सुद्धा केलं तरी चालेल. कुकरमध्ये जर करत असाल तर शिट्टी काढून तुम्ही त्याला वाफ देऊ शकता. शिट्ट्या काढू नका म्हणजे. हां, शिट्टी नाही, म्हणजे शिट्टीवरची काढायची आपण, जसं आपण ढोकळ्याला करतो, इडली ढोकळ्याला करतो तसं. त्या प्रकारे हे लावून झालेत. आता आपलं पाणी उकळल्यानंतर आपण हे उकळायला ठेवलंय. एवढी वाफ आता यायला लागले, त्याच्यावर आपण हे ठेवून 20 मिनिट आपल्याला हे छान उकडून घ्यायचे आहेत. ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण, ह्याच्यावर बसेल असं. मध्यम गॅस ठेवायचा. गॅस मध्यम ठेवायचा, फ्लेम ह्याची मीडियम ठेवते बघा. आणि 20 मिनिटानंतर आपण चेक करू. ते बघा, ह्या अळूवड्या उकडून झालेल्या आहेत संपूर्ण. ह्याच्यामध्ये उकडलेत काय बघण्यासाठी टूथपिक तुम्ही घालू शकता किंवा सुरी घालून बघितलेलं आम्ही. जर आपली क्लीन आली तर आपल्याला शिजलं असं समजायचं. एक 20-25 मिनटं आम्हाला लागली. जर कुकरमध्ये तुम्ही केलं तर एक 5 शिट्ट्यांमध्ये अळूवडी आपली शिजून जाते. तर आता पुढे आपण कापून बघूया. हे 3 उंडे झालेत आपले. आता आपण थोडीशी कट करून घेऊया आणि आपण तळून बघूया कशी लागते. तर आणि तुम्हाला वेळ असेल तर उकडलेली वडी थोडा वेळ 15 मिनिटं 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे मग ती कापायला फ्रीजमध्ये ठेवली होती आम्ही. फ्रीजमध्ये ठेवली 15-20 मिनिटं, म्हणजे मग त्याचे तुकडे पडत नाहीत, अखंड तुकडी कापली जाते. गरम गरम असेल आणि थंड नाही झाली एक उंडी आपण कापून घेतली. तर एवढे त्याचे पीसेस झालेत बघा या पद्धतीने असं. आता हे आपण थोडीशी फ्राय करून बघूया. आणि हे आपले किती दिवस वहिनी राहू शकतात? हे 8-15 दिवस तुम्ही व्यवस्थित ठेवलेत, त्याला पाणी न लावता प्लॅस्टिकच्या किंवा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये, तर ते 8-10 दिवस आरामात राहू शकतात. म्हणजे एका वेळेला वेळ असेल त्या बरेच उंडे करून घेऊन तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे उंडे. इथे बघा तेल आपण तापायला ठेवलं होतं. आता तेल छान तापलंय, ह्याच्यामध्ये आपण वडी तळायला सोडूया. आपण हे शॅलो फ्रायसुद्धा करू शकतो. ज्यांना जास्त तेलकट खायचं नसेल त्याने फिश फ्राय जसं करतो आपण, किंवा केळ्याची कापं बटाट्याची कापं जशी लावतो तव्यावर, तशी आपण ही वडीसुद्धा लावू शकतो. फास्ट गॅसवर तळायची की मीडियम? मीडियम, म्हणजे मीडियम टू लो. जास्त करपून जाते, मग ते कडवट लागते थोडी. अशा पण पातळ केलेले असतात ना, ते पटकन भाजतात. त्याच्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचं. इथे बघा थोड्याशा आपल्या तळून झालेल्या आहेत आणि हा अजून मला तळायला पाहिजे. ह्या बघा, हे आपले उंडे थोडेसे राहिलेत. तर वहिनी आपण हे किती दिवस ठेवू शकतो? व्यवस्थित जर डब्यात घालून ठेवल्यात, त्याला पाणी वगैरे नाही लावलं किंवा एखाद्या प्लास्टिक पिशवीत घालून ठेवल्यात, तर 8-1 दिवस टिकायला हरकत नाही अजिबात. म्हणजे शनिवार रविवारी आपल्याला वेळ असतो त्यावेळेला उंडे करून घेतले आणि मग मधल्या दिवशी कधीतरी आपल्याला तळायला पटकन मिळतं. काही मुलांना बघा हे आळूवड्या खूप आवडत असतात, त्यांना हे टिफिनला सुद्धा द्यायला तुम्हाला एक चांगला ऑप्शन आहे. गडबडीच्या दिवसांमध्ये तुम्ही हे करून ठेवू शकता आणि सध्या सकाळी शॅलो फ्राय किंवा फ्राय करून दिले तरी चालू शकतं. हे बघा सगळ्या आपल्या वड्या तळून झाल्यात. आता याचं आपण प्लेटिंग करूया. बघा आपल्या ह्या वड्या लावून झाल्यात. आता त्याला थोडंसं खोबरं आणि कोथिंबीरीनं आपण गार्निश करूया. छान दिसतं. बघू शकता अशा आपल्या ह्या वड्या तयार आहेत. तर आता बघा वहिनीनेच केलेल्या वड्या आपण तिला विचारूया कशा झाल्यात. कसे? छान झाले. मला पर्सनली ही रेसिपी खूप आवडते म्हणून तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. तर ही नक्की तुम्ही ट्राय करा
तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.